मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. 100 वर्षाचा वारकरी परंपरेचा साक्षीदार नीरा नदीवरील पूल वादाच्या भोवऱ्यात. पाडकामास स्थानिकांचा तीव्र विरोध. संत साहित्याच्या परंपरेशी जोडलेला आणि शेकडो वर्षाच्या वारकरी भावनेचा साक्षीदार असलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील नीरा नदीवरील इंग्रजकालीन पूल पाडण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयाला संपूर्ण पंचक्रोशीतून विरोध होत असून लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा पूल आमच्या भावनांचा आहे, तो पाडू नका अशा शब्दात नीरा आणि पाडेगाव ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे. खरं तसं पाहिलं तर 100 वर्षाहून अधिक काळ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा साक्षीदार राहिला आहे हा पूल. वारकऱ्यांच्या ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात पवित्र झालेला हा पूल केवळ दगडांचा नाही तर श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचे स्थानिक अस्मितेचा जिवंत वारसा असल्याच्या भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी नीरा येथे स्थानिक बैठकीत सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने पूल पाडण्याऐवजी तो जतन करावा, वाहतुकीस बंद करून तो लोकांना राष्ट्रीय दर्जाचा पूल म्हणून ओळखला जावा, अशा पद्धतीने त्याचे नवरूप बनवावे आणि लोकांना न्याय द्यावा असा एकमुखी पर्याय ग्रामस्थांनी सुचवला. वारकऱ्यांच्या भक्तिभावाने पावन झालेला हा पूल आमच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. इतिहास पुसू नका, सुरक्षिततेसह वारसा जपा असे आवाहन उपसरपंच राजेश काकडे यांनी केले. याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना आपण निवेदन देणार असल्याचाही निर्णय यावेळी सांगण्यात आला. संवर्धनाचा पर्याय स्वीकारणं हीच काळाची गरज आहे. ग्रामस्थांनी दाखला देताना सांगितलं की शेजारील 125 वर्षापूर्वीचा रेल्वे पूल दुरुस्त करून जतन करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर या पुलाची निगा राखून दुरुस्त करावा, वारसास्थळ म्हणून संरक्षित करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुलाची देखभाल केली जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते टी.के. जगताप यांनी सांगितले. नीरा नदीवरील हा ऐतिहासिक पूल जतन केला जाणार की पाडला जाणार याकडे आता संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे. याबरोबरच जेजुरीहून जानाई देवी पालखी याच पदयात्रा याच मार्गावरून जाती. त्या जानाई देवी पालखी मंडळाने देखील या निर्णयाचा निषेध करत पाडकामास विरोध केला आहे. प्रशासनानं सुरक्षिततेचा विचार करताना सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जपण्याची भूमिका घेते का हे पाहणं आता सगळ्यात महत्त्वाचं आहे. या निर्णयाच्या विरोधात सरकारने विचार करावा, अन्यथा वारकरी स्टाईलने शेकडो मृदुंग टाळांचा अखंड गजर वारकरी ग्रामस्थांसह या पुलावर गरजत राहील असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला आहे. अनेक साधू संत महंत यांच्या पवित्र स्पर्शानं आणि जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला हा पवित्र स्नान तीर्थ सोहळा असलेलं हे ठिकाण आजही धार्मिक आणि आध्यात्मिक संस्कृतीला जोडणारं आहे. या पुलाचं शासनाने योग्य तो निर्णय घेऊन या पुलाला राष्ट्रीय सांस्कृतिक स्थळाचा दर्जा द्यावा आणि संपूर्ण वारकऱ्यांना कृतज्ञ करावा असं मत सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मोरे, महेश जेदे, राहुल शिंदे आणि ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, नीरा. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मार्गावरील नीरा नदीचा जो पूल आहे तो अनेक वर्षापासून ती इथं आहे आणि नागरिकांच्या लोकांच्या भावना या पुलाशी जोडलेल्या आहेत. मात्र हा पूल आता पाडला जाणार आहे आणि तो धोकादायक आहे असं जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही कायम इथं असता, आत्ताही तुम्ही दत्तघाटावर आला होता, तर हा पूल पाडल्यानंतर तुम्हाला काय अडचणींना सामोरं जावं लागेल असं वाटतं? नमस्कार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नीरा आणि पाडेगाव यांना जोडणारा दुवा म्हणून या पुलाकडं आपण बघितलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीरा पंचक्रोशीतलं हे दत्तघाटाचं जे मंदिर आहे आणि बरेच पंचक्रोशीतील 10वेसुद्धा इथं येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
हा एक पालखी महामार्ग आहे आणि पालखी महामार्गावरती माऊलींना पहिलं स्नान आपण इथंच घालतो. तर आमचं एक ग्रामस्थांच्या वतीने आमचं एक म्हणणं आहे की 100% पुलाला जरी बरेच दिवस झाले असले तरी त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही केलं असेल आणि स्ट्रक्चरल ऑडिट केलं करून जर हा पूल धोकादायक तुम्हाला वाटला असेल तर आमची एक तुम्हाला विनंती आहे प्रशासनाला की तुम्ही थोडंसं त्याची डागडुगी करून जड वाहतूक याच्यावरती पूर्णपणे बंद करून पादचारी लोकांसाठी आणि ह्याच्यासाठी हा पूल चालू ठेवा अशी आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो. कारण इथं हा पुलाचं तसं बघितलं तर भावनात्मक नाते दत्त घाटावरती आम्ही रोज येतो आणि त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून सकाळीसुद्धा याच पुलावरनं बरीचशी लोक सकाळी पण चालत असतात. तर आमची प्रशासनाला विनंती या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून या पुलाची डागडुगी करून हा पूल असाच ठेवा अशी एक विनंती आहे. नीरा नदीवरील जुना जो ब्रिटिशकालीन पूल आहे ज्याच्यावर आता तुम्ही उभे आहात हा डिमॉलिश करण्याचा किंवा तो काढून टाकण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. तशा प्रकारचे आदेश देखील त्यांनी दिलेले आहेत. या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? निरेकरांसाठी त्याचा काय उपयोग आहे आणि तो पाडला तर काय अडचणी निर्माण होतील, काय सांगता? सर्वप्रथम आज वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली. बातमी वाचून प्रचंड मोठा शॉक बसला. कारण ती कल्पनाही करू शकत नाही की नीरा नदीवरचा छोटा पूल जो आम्ही दत्त घाटावर जातो, जो आम्ही दशक्रिय वेदीला जातो, जो पालखीच्या मार्गांपैकी एक प्रमुख मार्ग आहे, हा डिमॉलिश करणे ही जो आज निर्णय घेतला त्या निर्णयाला एक प्रातिनिधिक स्वरूपात पंचकृषीच्या वतीने आम्ही काही मोजकी मंडळी या ठिकाणी आलोय. भविष्यामध्ये त्यासाठी तीव्र आंदोलन किंवा उग्र आंदोलन निश्चितपणे करण्यात येईल. परंतु हेच सांगत असताना त्याचबरोबर हे पाडायचं ज्यावेळेस ठरलं त्यावेळी त्यांनी निश्चित स्ट्रक्चर ऑडिट केलं असणार आहे. म्हणजे कुठलं तरी एक सायंटिफिक आधार त्यासाठी धरला गेलेला असणार आहे. परंतु आमचे प्रामाणिक म्हणणं असं आहे की तुम्ही पूल पाडण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय कदाचित तुमचा बरोबर असू शकतो. कुणी घेतला, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने घेतला, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला, विश्वस्तांचं काय म्हणणं आहे त्याबद्दल ते आम्हाला काय म्हणायचं नाहीये. त्याबद्दल फक्त आम्हाला एकच सांगायचं आहे की इथून पाठीमागे तुम्हाला जो पूल दिसतोय रेल्वेचा, तो रेल्वेचा पूलही 125 वर्षाचा आहे. त्याचं सक्षमीकरण करून अजूनही तो पूल चांगल्या स्थितीत सुस्थितीत आहे. आमचं तसंच म्हणणं आहे की या पुलाचं सुद्धा सक्षमीकरण करून त्या ठिकाणी जड वाहतुकीस बंद करून फक्त दुचाकी आणि पादचाऱ्यांसाठी हा पूल चालू ठेवावा एवढं आमचं प्रामाणिक भावना या ठिकाणी आहे. आणि निश्चितपणे आम्ही याचा आजपासूनच पत्रव्यवहार सर्व ग्रामस्थांच्या गावकऱ्यांच्या पंचकृषीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे पत्रव्यवहार करणार आहे. त्या पत्रव्यवहारामध्ये आम्ही आमचं म्हणणं निश्चितपणे मांडणार आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की प्रशासनाने त्याबरोबर गावकऱ्यांशी हितगुज साधून त्यावर अंतिम निर्णय घ्यावा. नमस्ते. हा तर मला वाटतं 100 वर्षापूर्वीचा पूल आहे. 125 वर्षापूर्वीचे पूल जर वाहतुकी योग्य असतील तर हा 100 वर्षापूर्वीच्या पुलाला काय अडचण आहे. आणि जर अडचण असेल तर स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याची काय दुरुस्ती असेल तर ती करावी. आणि त्याप्रमाणे इथून पुढेही पालखी महामार्गासाठी किंवा नीरा पाडेगाव या लोकांसाठी वाहतुकीसाठी किंवा लाईट व्हेकल वाहतुकीसाठी चालू ठेवावा असं आमचं म्हणणं आहे. हा पूल पाडण्याला तुमचा विरोध असणार आहे? 100% विरोध असणार आहे. कारण हा आम्ही तरी समजतो ऐतिहासिक पूल आहे. साधारण 100 वर्ष म्हणजे खूप झाले, 2 पिढ्या गेल्यात आमच्या इथं. त्यामुळं पाडणं योग्य नाही. स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती करून तो वापरण्यायोग्य. रामकृष्ण हरी. काल वृत्तपत्रांच्या बातमीच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी नीरा नदीवरचा पूल पाडण्याचा फतवा हा काढलेला आहे. या पुलाचा इतिहास खूप महत्त्वाचा आणि मोठा आहे. हा पूल 1926 साली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या सोयी सुविधांसाठी तो वाल्हेकरांनी स्वखर्चाने तो बांधून दिलेला पूल आहे. त्या पुलाला चालू वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तो पूल नव्हता त्या वेळेस हा ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड, कापूरहोळ, शिरवळ, लोणंद हा असा पंढरपूरला जात होता. वारी सोहळ्याची गैरसोय टाळण्यासाठी वाल्यातीलच त्यावेळीचे इंजिनियर
कृष्णाजी बळवंत मांडके यांनी तो स्वखर्चाने तो ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला बांधून दिला होता. हा पूल पाडण्याचा घाट का आणि कशासाठी हा पडलेला एक प्रश्न आहे. कारण की या पुलाच्याच बाजूला एक रेल्वेचा 110 वर्षांचा पूल आहे की त्या पुलाला वापरणं अयोग्य असं डिक्लेरेशन मिळालं होतं. तो पडणं गरजेचं होतं, पण रेल्वे प्रशासनाने त्याची सुनियोजित पद्धतीने डागडुजी करून तो वाहतुकीस वापरता येईल असा तो केला गेला. आता जो नेऱ्याचा जुना दगडी पूल आहे, या पुलाची स्थिती कुठल्याही प्रकारचा डॅमेज नसताना पण प्रशासन हा का पाडण्याचा घाट घालतंय हा पडलेला प्रश्न आहे. प्रशासनाला समस्त वाल्हेकरांच्या वतीने नेरा आणि नेरा पंचक्रोशीच्या वतीने एक विनंती असेल की आपण जो घेतलेला हा दुर्दैवी निर्णय तो कृपया मागं घ्यावा, अन्यथा खूप मोठ्या जन आक्रोशाला प्रशासनाला सामोरं जावं लागेल. रामकृष्ण हरी. ह्या पुलाचा जर इतिहास पाहिला तर 1927 साली जे या प्रभागात अभियंता म्हणून ज्यांनी काम केलं ते कृष्णाजी मांडके यांनी स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या ठिकाणी जावावी म्हणून हा पूल बांधण्यात आलेला. आज त्यांचाही परिवार पूल पाडतोय म्हणून खूप नाराज आहे. खऱ्या अर्थानं या पुलाची ऐतिहासिक नोंद व्हावी म्हणून शासन का पाडतंय म्हणून त्यांच्या पाठीशी अख्ख्या पंचक्रोशीतील गावं उभा राहिलेले आहेत मांडके साहेबांच्या. एवढंच मी सांगतो.